जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. आज आपण 8वा अभंग पाहूया. या 8व्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, सृष्टीच्या संमता सुरतरु तरु बोलीला विस्तारू धर्मशास्त्री. नेघो हे तरु प्रपंच परिवारू प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा. निवृत्ती निवांत हरीच सेवित दो अक्षरी उचित इंद्रियासी. प्राकृत मराठी असल्यामुळं अभंगातील काही शब्द पटकन लक्षात येत नाहीत. सुरतरु याचा अर्थ कल्पवृक्ष आणि तरु याचा अर्थ वृक्षच. निवृत्तीनाथ महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणतायत, सृष्टीच्या संमता सुरतर तरु बोलीला विस्तारू धर्मशास्त्री. म्हणजे पृथ्वीमध्ये असे काही कल्पवृक्ष आहेत असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की ते मनुष्याची सर्व इच्छा पूर्ण करतात. आता इथे कल्पवृक्ष ही संज्ञा फक्त प्रासंगिक आहे बरं का. इथे निवृत्तीनाथ महाराजांना असं सांगायचं आहे की प्रत्यक्ष ईश्वरीय अनुभूतीशिवाय इतरही बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आहेत. जादूटोणा आहे, सिद्धी आहेत, काही अशा शक्ती आहेत ज्याने निसर्गाच्या विरुद्ध किंवा निसर्गाच्या नियमांना फाटा देऊन काही गोष्टी करता येतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे नवीन नाही. पुष्कळ लोक तर असेच असतात की ज्यांना काही सिद्धी किंवा शक्ती प्राप्त व्हाव्यात अशीच इच्छा असते आणि म्हणूनच ते या मार्गाकडे वळतात. अर्थातच यात त्यांचे स्वतःचेच अनहित होते. असं पहा, परमार्थाचा मुख्य उद्देश आत्म्याला जाणून घेणं हा आहे. आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणं हा आहे. त्याच्या आड काय येतं तर त्याच्या आड आपली देहबुद्धी, आपला अहंकार, आपलं मन, चित्त इत्यादी गोष्टी येतात. ज्या गोष्टींमुळे या आड येणाऱ्या गोष्टींनाच खत पाणी मिळेल अशा गोष्टींच्या मागं जर साधक लागला तर त्याचा अंतिम ध्येय त्याच्यापासून लांबच राहिलं ना. हे तसंच झालं की समजा एखादा विद्यार्थी शिकण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडला, पण शाळा कॉलेज इकडे न जाता भलत्याच गोष्टी करायला लागला, तर साहजिकच त्याचं शिक्षण नीट पूर्ण होणार नाही. निवृत्तीनाथ महाराज इथे त्याच अर्थानं म्हणतात की या जगामध्ये अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या साधनेच्या आड येतात. त्या गोष्टींमध्ये मला रस नाही असं ते म्हणतात. पुढची ओळच पहा. ते म्हणतात, नेघो हे तरु प्रपंच परिवारू. असली कुठली कल्पवृक्षांसारखी झाडं मला नकोत असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत. पुढे ते म्हणतात, प्रपंच परिवारू. आता आपण प्रपंचाकडेही थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया आणि तरु म्हणजे झाड याच्याकडेही सूक्ष्मपणे पाहूया. हे झाड म्हणजे संसार वृक्ष आहे. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये या संसार वृक्षाचं वर्णन ऊर्ध्वमूलमध शाखम अशा स्वरूपानं आलेलं आहे. या संसार वृक्षाचं मूळ खरं म्हणजे परमात्माच आहे, पण त्याला नंतर जे फाटे फुटलेले आहेत, फांद्या पानं फुटलेली आहेत, त्यांनी हा विस्तार पावलेला आहे. अगदी थोडक्यात आणि समजण्यासारख्या भाषेत सांगायचं झाल्यास, ज्या भगवंताच्या अधिष्ठानावरती या प्रकृतीचा विस्तार झालेला आहे, त्या प्रकृतीमध्ये, त्या दृश्यामध्ये मला रस नाही असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. मला जर कशात रस असेल तर त्या अधिष्ठानामध्ये, परमेश्वरामध्ये, परमात्म्यामध्ये रस आहे असं ते म्हणतात. नेघो हे तरु प्रपंच परिवारू प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा. आपला जन्म होतो तोच मुळी प्रपंचामध्ये होतो. त्यामुळे प्रपंचाला बाजूला सारणे हे वाटते तितके सोपे नाही. मुळात जन्मोजन्मीच्या देहबुद्धीमुळे किंवा जीवभावाच्या संस्कारामुळे आपल्याला जे सतत वाटत राहते की मी म्हणजे देहच आहे, ही आपली समजूत मुळापासून काढून टाकावी लागते.
त्यासाठी आधी हे समजावे लागते की आपण खरं पाहता सच्चिदानंद स्वरूप परमात्माच आहोत. आणि हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत सत्संगती लाभत नाही, सद्गुरूंची प्राप्ती होत नाही. ते शिष्याला सांगतात की खरा तू कोण आहेस? तू म्हणजे हा देह नाहीस, हा प्रपंच नाहीस. आता प्रपंचामध्ये पुष्कळ गोष्टी येतात, पण निवृत्तीनाथ महाराज कुठल्या अर्थानं इथं प्रपंच म्हणतात ते महत्त्वाचं आहे. पंचमहाभूतांपासून जे जे बनलेलं आहे ते सगळं प्रपंचामध्ये येतं. आपलं शरीर, इंद्रिये एवढंच काय, आपलं मनही प्रपंचामध्ये येतं. तर बाहेरच्या प्रपंचाची वार्ताच नको. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मला यात कशातही रस नाही. जर कशात रस असेल तर प्रत्यक्ष ईश्वरामध्ये आहे, म्हणजेच आत्मस्वरूपामध्ये आहे. आता इथे त्यांचा हा उपदेशही आहे की तुम्ही नक्की कशाकडे लक्ष द्या, तुमचं ध्येय काय आहे. तर इथे ते हेही सांगतात की खरा किंवा चांगला साधक कसा असतो, कसा वैराग्यानं संपन्न असतो. अर्जुनाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. द्रोणाचार्यांचे बरेच शिष्य होते, पण पोपटाच्या डोळ्यावरती संधान साध म्हटल्यानंतर अर्जुन हा असा एकमेव शिष्य होता की ज्याला त्या डोळ्याव्यतिरिक्त अन्य काहीही दिसायचं नाही. निवृत्तीनाथ महाराज इथे म्हणतायत की जो आत्मा आहे, जे आत्मस्वरूप आहे, त्याच्याशिवाय अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये साधकाला रस असता कामा नये. अर्थातच ही खूप उंचीवरील अपेक्षा आहे. आपण असे असत नाही. आपण साधना करत नाही असं नाही, करतो, पण त्या साधनेबरोबर अन्य पुष्कळ गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात. निवृत्तीनाथ महाराजांची अपेक्षा थोडी उंचीवरील आहे. ते म्हणतात, तुमचं मन या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये असताच कामा नये, फक्त गुरुपदिष्ट साधनामध्येच पाहिजे. आता हे तर उघड आहे की आपलं असं नाही आहे. आपलं गुरुपदिष्ट साधनेमध्ये मन नाही असं नाही, पण फक्त तिथेच आहे असंही नाही. तर असं होण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. आपणच आपल्या इच्छेने प्रपंचामध्ये जे गुंतून पडलेलो आहोत ते हळूहळू आपणच त्यातून बाहेर आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपणच त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपली आसक्ती कशी कमी करायची. त्याचा एक उपाय म्हणजे साधनामध्ये आपलं मन ठेवणे, आपली आसक्ती भगवंताच्या नामामध्ये, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवणे. तशी ठेवण्याचा अभ्यास जर केला तर आपोआपच संसारातील, प्रपंचातील आसक्ती हळूहळू कमी होते. प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा, माझं आत्मस्वरूप मला पुरेसं आहे किंवा तेच माझं सार सर्वस्व आहे, असा भाव साधकाचा झाला पाहिजे. असा जर झाला तर मात्र त्याला आत्मानुभूती लांब नाही. निवृत्तीनाथ महाराज शेवटच्या ओळीत म्हणतात, निवृत्ती निवांत हरीच सेवित, दो अक्षरी उचित इंद्रियासी. दो अक्षरी म्हणजे रामनाम बरं का. निवृत्तीनाथ महाराज रामनामाचं महत्त्व सांगतायत की ते घेत राहण्यामध्ये किंवा त्याच्या अनुसंधानामध्येच मला समाधान आहे. आधी ते म्हणतात, निवृत्ती निवांत हरीच सेवित. निवृत्ती याचा अर्थ वृत्तीरहित असलेली अवस्था. उरली नाही वृत्ती म्हणून नाव त्या निवृत्ती, असं निवृत्तीनाथांचं वर्णन केलं जातं. आपण सदैव वृत्तीवरती असल्यामुळं त्या वृत्तीच्या मुळाशी जी गोष्ट आहे तिकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष असतं. जसं की आपण एखादा चांगला पदार्थ खातो, पण तो पदार्थ कुणीतरी कशातरी पद्धतीने बनवलेला आहे. तो बनवण्याच्या आधी त्या पदार्थांमधील वेगवेगळे घटक स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत. या कशाचंही आपल्याला भान असत नाही. आपण फक्त आपल्या समोर असलेल्या पदार्थाच्या चवीमध्ये मशगूल असतो. असंच सर्व बाबतीत आपलं होतं. आपल्या वृत्तींच्या आणि आपल्या उर्मींच्या बाबतीतही हेच होतं. ही जाणीव आपल्याला असत नाही की आतमध्ये चैतन्य आहे
म्हणून मी पाहू शकतो, आत चैतन्य आहे म्हणून मी ऐकू शकतो, बोलू शकतो. जे काही मी अनुभवतो, उपभोग घेतो, ते सर्व काही त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरतीच घेतो. त्या चैतन्याचा विसर असल्यामुळं आपल्याला निर्वृत्ती अवस्था येऊ शकत नाही. भगवंताचं नाम किंवा ध्यान या साधना काय करत असतील तर त्या चैतन्याशी आपलं तादात्म्य घडवतात. ते तादात्म्य झालं की वृत्ती साहजिकच त्याच्या उगमापाशी विलीन पावते आणि निवृत्ती अवस्था प्राप्त होते. इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, निवृत्ती निवांत हरीच सेवित. सेवन करणे म्हणजे अनुभव घेणे. ते म्हणतायत, निवांत अशा स्थितीमध्ये मी भगवंताचा अनुभव घेतला. निवांत या शब्दाची फोड निर्वात अशी केली जाते. वात म्हणजे वायूची हालचाल आणि निर्वात म्हणजे या वायूची हालचाल जिथे नाही अशी अवस्था, केवल कुंभकाची अवस्था. केवल कुंभक ही साधनेतील अलौकिक अवस्था आहे. बहिर्कुंभक, आंतरकुंभक आणि केवल कुंभक अशा 3 प्रकारचे कुंभक आहेत. अर्थात खूप खोलात गेले तर कुंभकाचेही पुष्कळ प्रकार आहेत, पण वरवर पाहता हे 3 मुख्य प्रकार आहेत. यातील हा जो केवल कुंभक आहे, हा साधनेमध्ये मन आणि चित्त शांत झाल्यानंतर आपोआप घडणारा कुंभक आहे. मुद्दामहून वायुरोधन करून करण्याचा हा कुंभक नाही. हा आपोआप घडतो आणि साधकाच्या नकळत घडतो. जर त्याच्या लक्षात आलं की आपण केवल कुंभकामध्ये आहे, तर या केवल कुंभकाची अवस्था ढळते. कारण वृत्ती ज्या ठिकाणी उमटते त्या ठिकाणी वायूची गती पुन्हा सुरू होते. वायूची गती सुरू झाली की केवल कुंभक अवस्था राहत नाही. इथे हा अर्थ स्पष्ट आहे की केवल कुंभक अवस्था मला आणायची म्हणून मुद्दाम आणता येत नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मनाचे अमन व्हायला लागले, चित्त शांत होऊन शून्यावस्था यायला लागली की आपोआप घडणारी ही स्थिती आहे. या स्थितीमध्येच हरीचे सेवन संभवते, म्हणजेच या स्थितीमध्येच भगवंताचा अनुभव घेता येतो. भगवंत सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं भगवंताचा अनुभवही सत, चित आणि आनंद या स्वरूपानं प्राप्त होतो. तो इंद्रियांना प्राप्त होत नाही. मन, बुद्धी, तर्क इत्यादींना भगवंताचा अनुभव गोचर नाही. तो खरं पाहता त्याचा त्यालाच घेता येतो. भगवंतच भगवंताचा अनुभव घेतो. फक्त साधक त्या अवस्थेमध्ये सद्गुरु कृपेने जातो. अशी ही अलौकिक स्थिती आहे. त्या स्थितीचं वर्णन करताना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती निवांत हरीच सेवित. पुढे ते म्हणतात, 2 अक्षरी उचित इंद्रियासी. रामनाम हीच एक गोष्ट अशी आहे की जी इंद्रियांनी घ्यावी. असं पहा, आत्ता आपण जो भगवंताचा अनुभव पाहिला तो इंद्रियांच्या पलीकडील आहे, निवृत्ती अवस्थेमधील निर्वात स्थितीमधील आहे. पण त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी आधी साधन तरी करायला पाहिजे ना. देहाला विसरायचं आहे ही गोष्ट खरी आहे, पण आपण आत्ता देहाच्या स्मरणात आहे हेही खरं आहे. तर देहाला विसरण्यासाठी देहाच्याच माध्यमानं साधन करावं लागतं. जसं काट्याने काटा काढावा लागतो तशातलाच हा प्रकार आहे. मग देहाने किंवा इंद्रियांच्या माध्यमानं करण्यायोग्य काय असेल तर फक्त रामनामच आहे, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. आणि हे जर केलं तर देहाचा विसर निश्चित आहे, मग गुरुकृपाही निश्चित आहे आणि मग भगवंताचा अनुभवही निश्चित आहे. अशी ही सगळी सुसूत्रता आहे. निवृत्ती निवांत हरीच सेवित, 2 अक्षरी उचित इंद्रियासी. इथे या 8व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. यथावकाश आपण पुढील अभंग पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.